नमस्कार. माझे नाव दीपक गोविंद राजपूत. मी राहणार रानवापाडा. मी आपल्याला जे सांगणार आहे हे आपण अवश्य ऐका. मी 7 मे 2017 पासून नवनाथ पाटील दोड जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे नोकरी करतो. तरी आता जे प्रकरण 26 तारखेला अनवा या ठिकाणी झाले आहे हे आपल्या सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. तरी मी तुम्हाला सांगू शकतो की मी त्यांच्याकडे नोकरी ही 2017 पासून करतो. तसेच काम मी आता सध्या करत आहे. तरी जी घटना अनवा या ठिकाणी झाली त्यात नवनाथ पाटील दोड यांचा काही संबंध नाही, ही सत्य परिस्थिती आहे. कारण 23 फेब्रुवारी 2025ला नवनाथ पाटील दोड जे आपले प्रयागराज येथे महाकुंभ चालू आहे त्या ठिकाणी 23 तारखेलाच घरून निघाले होते आणि ही घटना 26 तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी झालेली आहे. तरी या घटनेशी नवनाथ पाटील दोड यांचा काही संबंध नाही हे मी आपल्याला सांगू शकतो. आणि आता नवनाथ पाटील दोड यांच्यावर 307 सारखा मोठा भयंकर गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा एकदम खोटा आहे आणि त्यांच्यावर विधान भवनामध्ये मोका लावण्यापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे. तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो का मला काही समाजकंटक आणि राजकीय लोक यांच्याकडून माझ्यावर दबाव येत आहे का तू असं का करत आहे, तू त्याच्याकडे नोकरीला काय आहे. तरी मी त्यांना सांगू शकतो का मी 2017 पासून त्यांच्याकडे नोकरी करतो आणि आता सध्याही तशीच करतो आणि पुढेही करणार राहणार. कारण माझे वडील 2009 मध्ये वारलेले आहे. तेव्हापासून आमच्या परिवाराला काही सहारा नव्हता आणि माझी 10वी 12वी माझं शिक्षण झाल्यानंतर मला माझ्या परिवार चालवण्यासाठी नोकरी करण्याची अत्यंत आवश्यकता होती. तेव्हापासून मी त्यांच्याकडे काम करतो. त्यांनी तेव्हा मला मदत केलेली आहे आणि या संकट काळात मी त्या ठिकाणी काम करत आहे. तरी मी सर्व बांधवांना सांगू शकतो का 26 फेब्रुवारी या दिवशी आपल्या महाशिवरात्री या पवित्र दिनी ज्या ठिकाणी आपला प्रयागराज येथे महाकुंभ चालू होता त्या ठिकाणी आपल्या महादेवाची पूजा अर्चना चालू होती. त्या ठिकाणी अनवा या गावात काय झालं का एक माणूस येतो, महादेवाची विटंबना करतो. ते कसे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेच आहे. तो महादेवाचे वाहन नंदी महाराज याच्यावर बसतो, महादेवाची पिंड ज्याला आपण सर्व काही मानतो त्याच्यावर बसतो आणि महादेवाची विटंबना करतो. तरी मी सर्व हिंदू धर्म, हिंदू बांधव, हिंदू संघटना, हिंदू महंत पुजारी यांना विनंती करतो का आपण नवनाथ पाटील दोड यांच्यासाठी जरी नाही बोलत असाल तरी आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या महादेवाची जी विटंबना झाली आहे याच्यासाठी आपण आवाज उठावा ही तर मी आपणास विनंती करतोच. आणि यानंतर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास, मी जलामध्ये गेल्यास याची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर जे मला कॉल करतात जे अधिकारी असेल, कोणी राजकीय लोक असेल, समाजकंटक असेल, ही त्यांची सर्व जिम्मेदारी त्यांच्यावर राहील हे मी आपल्याला सांगतो. सर्व हिंदू धर्म यांना मी विनंती करतो का माझ्यावर काही झाल्यास आपण तर आवाज उठवाच. पण मी एक राजपूत समाजातून ओबीसी असल्यामुळे माझ्या राजपूत समाजाला, परदेशी समाजाला विनंती करतो का मी जेलमध्ये गेल्यास, माझं काही बरं वाईट झाल्यास आपण मला नक्की मदत करा एवढंच सांगतो.